आज ज्या महापुरुषाची जयंती आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मी अतिशय मनापासून अभिवादन करतो। आपल्या या अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याच्यामध्ये मगाशी काही स्पर्धकांची भाषणं मला ऐकायला मिळाली, आत्ता काही मुलामुलींची नृत्य बघायला मिळाली आणि आपण सगळेजण शिवरायांचे विचार, शिवरायांचं आयुष्य आणि शिवरायांचं जीवन हे समजून घेण्यासाठी सगळेजण समोर बसलेले आहात। मी आलो त्यावेळेला जान्हवी कदम या मुलीचं भाषण चालू होतं आणि अतिशय जोरदार असं भाषण त्या मुलीने केलं आणि मला असं वाटलं की अरे आपल्याला उगाच चुकून बोलवलंय, जान्हवीला तिथे एक तासभर बोलायला सांगायला पाहिजे होतं। त्यामुळं मला जे काही सांगायचं ते सगळं तिने थोडक्यात सांगितलं। हो, आवाजाचं बघा। त्यामुळं मला जे काही सांगायचं ते सगळं तिनं सांगितलेलं आहे। पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य इतकं विलक्षण आहे, त्या विलक्षण आयुष्याची मोहिनी आपल्या सगळ्यांच्या मनावर पडलेली आहे। आपण आज 19 फेब्रुवारी 2025 या दिवशी या ठिकाणी बसलेलो आहोत। आपण सगळेजण एक क्षणभर कल्पना करूयात, आपण जरा मागं जाऊयात काळामध्ये। आपण जाऊयात 350 वर्षापूर्वी, 7 महिन्यांपूर्वी आणि आपण जाऊयात 13 दिवस आधी। 350 वर्ष 7 महिने 13 दिवस आधी जो राजांचा गड होता रायगड, त्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। 32 मन सोन्याचं सिंहासन त्या ठिकाणी ठेवलेलं होतं। राजाला जी सगळी अभिप्रेत असतात, गणपती, नरपती, हयपती, गजपती असं सगळं दाखवणारी त्या ठिकाणी चिन्ह लावलेली होती आणि पहाटेच्या वेळी महाराजांना राज्याभिषेक झाला आणि त्या ठिकाणी कोपऱ्यावरती बसून राजमाता जिजाऊ आऊसाहेब भरल्या डोळ्यांनी, भरल्या मनानी आपल्या या विलक्षण दिग्विजयी असणाऱ्या पुत्राचा राज्याभिषेक बघत होत्या। काय त्यांच्या मनामध्ये आलं असेल, काय त्यांच्या मनामधले विचारांचं कल्लोळ माजला असेल। शहाजीराजे हा दिवस बघायला नाहीत याचं दुःख आऊसाहेबांना झालं का? आपले पिताजी लखुजीराव जाधव हा दिवस बघायला नाही याचं दुःख जिजाबाईंना झालं का? आपले थोरले पुत्र संभाजीराजे या दिवस बघायला नाहीत याचं वाईट त्या माऊलीला नक्की वाटलं असेल। परंतु योगेश नावाचे कवी आहेत, त्यांनी एका अत्यंत सुंदर शब्दामध्ये या राज्याभिषेकाचं वर्णन केलं आहे। हे कवी योगेश असं म्हणतात कि आसे तू हिमाचल खून का बंधन प्यार से जोड़ा जाता है, आसे तू हिमाचल खून का बंधन प्यार से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है। इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और ये तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है। विश्ववंदिनी भारत माँ का, विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्र पुरुष शिवराया था, पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्र पुरुष शिवराया था। काशी से घाघा भट आए, काशी से घाघा भट आए, राज्याभिषेक मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन शुभ मंगल आया था और पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्र पुरुष शिवराया था, राष्ट्र पुरुष शिवराया था। उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, ज्या वेळेला शिवरायांचं चरित्र सांगायचं त्यावेळेला मनामध्ये भावना काय येते? आपल्या मनामध्ये असलेलीच भावना कविराज भूषणानं त्यांच्या शब्दांमध्ये सांगितलेली आहे। कविराज भूषण असं म्हणतो की ब्रह्म के आनंद से निकटे थे अत्यंत पुनित तिहु पुरमानी, राम युधिष्ठिर के बरमने बलमी की हु बास के रंग सुहानी। भूषण यो कली के कविरायन, रायन के गुण गायन सानी, पुण्य चरित्र शिवास रजेश्वर न्याय पवित्र भई पुरिवानी। म्हणजे अर्थात कवी भूषण असं म्हणतो की ब्रह्मदेवाच्या तोंडातून जे शब्द निघाले ते अत्यंत पवित्र आहे। प्रभू रामचंद्रांचं वर्णन करणारे आणि महाभारताचं वर्णन करणारे ऋषी वाल्मिकी आणि महर्षी व्यास हे दोघेही श्रेष्ठ होऊन गेले। हे कलियुगातल्या श्रेष्ठ कवी भूषण, आजपर्यंत तू वेगवेगळ्या राजांची चरित्र गायलीस, त्यांचे पराक्रम सांगितले, त्यामुळे तुझी वाणीमध्ये अशुद्धता आलेली आहे। पण राजा शिवाजी
जो नरसिंह आहे त्याचं चरित्र वर्णन केल्यामुळे तुझी जी जिव्हा आहे ती आज पवित्र झाली आहे. प्रयागराजमध्ये गेले काही दिवसांपासून महाकुंभ झालेला आहे. त्या महाकुंभामध्ये गंगा नदीमध्ये पावन स्नान करून आपल्यापैकी कोट्यावधी बांधव पावन झालेले आहेत. परंतु आपण भाग्यवान असे आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत आणि नवे नवे तर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व घडलं, ज्यांचे पाय ज्या भूमीला लागले त्या भूमीवरती आपण बसलेलो आहोत. त्यामुळे या अर्थानं छत्रपती शिवरायांचं चरित्र ऐकताना आपल्या सगळ्यांचीच वाणी पवित्र होते आणि आज तीच माझी भावना आहे. कविराज भूषणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अनेक छंद लिहिले. त्या छंदामध्ये कविराज भूषण त्या काळची परिस्थिती वर्णन करतो आणि ती परिस्थिती वर्णन करताना आपल्या मनामध्ये विचार येतात की कविराज भूषणानं हे लिहिलं ते खरं असेल का. कविराज भूषणानं असं म्हटलं की काशी हो की कला जाती, काशी हो की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. एके ठिकाणी कविराज भूषण असं म्हणतात. दुसऱ्या ठिकाणी ज्यांनी एका अर्थानं संसाराचा त्याग केला, प्रपंचापासून दूर गेलेले आहेत, असे समर्थ रामदास असं म्हणतात की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. शिवाजी महाराज ज्या वेळेला या भूमीमध्ये आपलं कर्तृत्व दाखवत होते त्यावेळेला जी माणसं जिवंत होती त्यातल्या या दोघांचे विचार मी आपल्याला सांगितले. परंतु शिवाजी महाराजांचं आयुष्य घडून गेल्यानंतर बऱ्याच पुढच्या वर्षाचा आपला उल्लेख येतो. 1961मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला आणि तो पुतळा उभा करताना त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये यशवंतराव चव्हाण असं म्हणाले की जर शिवाजी महाराज नसते तर आज पाकिस्तानची सीमा तुमच्या आमच्या घरापर्यंत आली असती. म्हणजे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं वर्णन करणारे त्यावेळेचे लोक देखील तेच सांगतात आणि 300 वर्षानंतर यशवंतराव चव्हाण देखील तेच सांगतात. आपल्याला असं वाटतं की इतिहासामध्ये कुठं लिहिलं आहे का, तर इतिहासामध्ये अशा अनेक प्रसंगाची मनाला वेदना देतात. काही प्रसंग शिवाजीराजांच्या वैयक्तिक जीवनाशी पण जोडलेले आहेत. त्याच्यातला एक प्रसंग असा हा साधारण 1629 किंवा 1630 म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आगेमागे घडलेला प्रसंग आहे. नाशिक येथे शिवाजी महाराजांचे जे काका होते खेळोजीराजे म्हणजे शहाजीराजे भोसले यांचे ते चुलत बंधू होते. त्यांची जी पत्नी होती ती नाशिकच्या गोदावरीवरती स्नानाला गेली होती आणि मोगलांचा जो सरदार होता महाबत खान असं त्याचं नाव, त्या महाबत खानानं या खेळोजीराजांच्या पत्नीला दिवसा डवळ्या उचलून नेलं. कल्पना करा की शहाजीराजे कोणी सामान्य माणूस नाही, इतका पराक्रमी माणूस. त्याने निजामशाहीमध्ये स्वतःचा पराक्रम गाजवलेला आहे, आदिलशाहीमध्ये गाजवलेला आहे आणि मुघलांच्या दरबारात सुद्धा काही काळ त्यांनी सेवा केलेली आहे, असा मोठा सरदार आहे. शहाजीराजांच्या बद्दल असं म्हटलं जातं की जर शहाजीराजांना तत्कालीन सगळ्या मराठी सरदारांनी जर साथ दिली असती तर हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शहाजीराजे झाले असते आणि शिवरायांचा क्रमांक दुसरा लागला असता. 1632 ते 1636 ही 4 वर्ष शहाजीराजांनी एकाच वेळेला आदिलशाह आणि जो दिल्लीचा बादशाह शहाजहान याच्या एकत्र फौजांची टक्कर दिली आणि नगर जिल्हा आणि पुणे जिल्हा यांच्या सीमेवरती एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे पेमगिरी. त्या पेमगिरी किल्ल्यावरती शहाजीराजांनी त्या छोट्या मुर्तुजाला आपल्या मांडीवरती बसवलं आणि स्वतः ते सिंहासनावरती बसायचे आणि राज्यकारभार करायचे असं सांगतात. अशा पराक्रमी शहाजीराजांची भाऊजय दिवसा ढवळ्या मुघलांचा एक सरदार उचलून जातो. म्हणजे या भूमीमध्ये आमच्या स्त्रियांची अब्रू सुरक्षित नाही. नाईलाजानं त्यांना खंडणी द्यावी लागली, लाखो रुपये द्यावे लागले, त्यावेळी त्या पत्नीची सुटका झाली. 1545मध्ये या आदिलशाही फौजेनं ज्या वेळेला दक्षिणेमध्ये स्वारी केली आणि दक्षिणेमध्ये जिंजी आणि आसपासचा जो प्रदेश होता तो प्रदेश जिंकला, त्यावेळेला एक अभ्यासक आहे तपन राय चौधरी, त्यांनी नंतर ऐतिहासिक कागदपत्र शोधून काढली आणि त्या कागदपत्रांनी असं म्हटलं की त्यावेळेला जवळपास 1.5 लाख माणसांना गुलाम करण्यात आलेलं आहे. आज जसं आपण भाजी बाजारात जातो, भाजी विकत घेतो, आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जातो, इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू विकत घेतो, तसे माणसांचे बाजार भरवण्याची इथल्या सत्ताधाऱ्यांची पद्धत होती. असे धर्मांध सत्ताधारी होते. आमच्या या भूमीमध्ये माणसांचा जीव सुरक्षित नव्हता. पुढच्या बाजूला आणखीन एक विलक्षण गोष्ट या भूमीमध्ये घडली. अनेक लोक सांगतात, अनेक जण असं म्हणतात की या देशावरती जे आक्रमण करणारे होते, मग ते मुघल असतील, ते पठाण असतील, ते तुर्क असतील, ते अरब असतील, या सगळ्यांचा उद्देश हा राज्य प्रसाराचा होता. परंतु बंधू भगिनींनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ राज्य प्रसाराचा त्यांचा हेतू होता असं मानणं हे अतिशय भोळेपणाचं ठरेल. हे मी सांगत नाही,
त्यांनीच लिहून ठेवलेल्या कागदपत्रामध्ये एक उल्लेख आपल्याला सापडतो. ज्या विजापूरच्या गादीवरती आदिलशाहीची एक परंपरा झाली, 150-200 वर्षाची ती आदिलशाही चालली, त्याच्यामधला जो मोहम्मद आदिलशाह होता, हा 1657मध्ये तो वारला. त्या मोहम्मद आदिलशाहनं स्वतःच्या कर्तृत्वाचं वर्णन करणारा एक ग्रंथ लिहिला आहे, त्याचं नाव आहे मोहम्मद नामा, असं त्याचं नाव आहे. या मोहम्मद आदिलशाहनं स्वतःच्या ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे, त्या ग्रंथाचा ग्रंथकार असा म्हणतो की या मोहम्मद आदिलशाहने दक्षिणेवरती स्वारी केली कारण याचा हेतू खरा धर्म प्रसार करण्याचा होता. आणि त्या ठिकाणी काफरांनी म्हणजेच हिंदूंनी बांधलेली अनेक देवळं या राजाने निर्मनुष्य करून सोडली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रकारच्या धर्माचं उपासन. आता हे सगळ्या कशाच्या पार्श्वभूमीवरती चाललं आहे, तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रामदेवराव यादवाचं राज्य होतं देवगिरीला, आणि त्या रामदेवराव यादवाच्या राज्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांसारखी अद्भुत विभूती होऊन गेली. त्या अद्भुत विभूतीनं जो प्राचीन भारताचा हिंदू संदेश आहे, तो हिंदू संदेश ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःच्या शब्दामध्ये सांगितला. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणले की आगामी एकुलाची खागे मज येवो ये भलतेनी मार्गे भक्ती का विषय विरोगे वैर भावे म्हणून पार्था आपणावयासी पाही म्हणून पार्था नेणे एक. म्हणजे माझ्याकडे येण्यासाठी पार्था वेगवेगळ्या मार्गाने तू येऊ शकतोस. म्हणजे या भूमीचा विचार होता की तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता, कोणत्या प्रकारे तुम्ही पूजापाठ करता हे महत्त्वाचं नाही, सर्व पूजापाठ शेवटी एकाच परमेश्वराला जाऊन मिळतात, असं या भूमीमध्ये सांगणारं तत्त्वज्ञान होतं. आणि त्या ठिकाणी हे सगळं शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं. आत्ताच्या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी भाषणं केली आणि त्यांनी बोलताना असं म्हटलं की महाराष्ट्राचे भूषण छत्रपती शिवराय. महाराष्ट्राचे भूषण छत्रपती शिवराय तर आहेतच, पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवरायांना केवळ फक्त महाराष्ट्राचा विचार करायचा नव्हता. जर शिवरायांचं राज्य आपण बघितलं, 1674मध्ये शिवरायांना राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर दक्षिण दिग्विजयाची महाराजांनी मोहीम काढली. आपण जर नकाशामध्ये बघितलं तर आजचा कोकण, आजचा पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटकातला काही भाग आणि शेवटी आंध्र प्रदेशामधला जिंजी पॉंडेचेरीपर्यंतचा काही भाग, एवढं महाराजांचं राज्य होतं. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की महाराजांच्या डोळ्यासमोर फक्त महाराजांचं स्वतःचं स्वराज्य होतं आणि केवळ महाराष्ट्र होता का. पण महाराजांच्या डोळ्यासमोर अखिल भारतीय सगळी दृष्टी होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 1673 महाराज हयात आहेत, राज्याभिषेक व्हायचा आहे. त्यावेळेला एक फ्रेंच प्रवासी आहे, आबे बार्तोलोमी क्यारे असं त्याचं नाव आहे. हा भारतामध्ये प्रवासासाठी आला आणि चौल त्यावेळेला अतिशय आंतरराष्ट्रीय नावाजलेलं बंदर होतं. त्या ठिकाणी महाराजांचे एक अधिकारी होते, त्यांचं नाव होतं रावजी सोमनाथ. या रावजी सोमनाथाशी या आबे कॅरेंची चर्चा झालेली आहे आणि त्या आबे कॅरेंनी स्वतःची डायरी पण लिहिली आणि स्वतःचं चरित्र पण त्यांनी लिहिलं आहे. त्या चरित्रामध्ये आबे कॅरेनं लिहून ठेवलं आहे. आबे कॅरेंनी या रावजी सोमनाथ नावाचे सुभेदार होते महाराजांचे, त्यांना विचारलं की तुमचे हे जे राजे आहेत ते इतकी खटपट कशासाठी करतात, इतका पराक्रम कशासाठी करतात. त्यावेळेला आबे कॅरेंनी असं लिहून ठेवलेलं आहे. रावजी सोमनाथांनी विचारलं, त्यावेळेला उत्तर दिलं. रावजी सोमनाथ असं म्हणाले की मी शिवाजीराजांना हाच प्रश्न विचारला की महाराज आपण हे सगळं करतोय ते कशासाठी. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं की सिंधू नदीच्या तीरापासनं, म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे, आज पाकिस्तानमध्ये ती नदी वाहते, सिंधू नदीच्या तीरापासनं ते बंगालच्या उपसागरापर्यंत, म्हणजे आजचा बांगलादेश आहे, तिथपर्यंत मला माझं राज्य स्थापन करायचं आहे, हे शिवाजी महाराज म्हणल्याचं त्या काळामध्ये लिहून ठेवलं आहे. शिवाजी महाराजांचे जे दुसरे पुत्र होते राजाराम राजे, तर ज्या वेळेला प्रसूती होते त्यावेळेला वेगवेगळ्या अडचणी येतात, महिलांना त्या माहिती आहेत. योगायोगानं असं झालं की राजाराम महाराज जन्माला येताना पालथे जन्माला आले. आता त्या काळातल्या जो सगळ्या समजुतींचा पगडा होता, अनेक लोकांना असं वाटलं की अरे ही काय घटना घडली, असं काही घडत नाही, पण हा मुलगा पालथा जन्माला आला. आणि कोणीतरी जाऊन भीत महाराजांना सांगितलं आणि महाराजांना सांगितलं की महाराज युवराज जन्माला आले परंतु ते पालथे जन्माला आले. क्षणार्धात महाराजांनी उत्तर दिलं आहे, पालथा जन्माला आला ना तो दिल्लीची पातशाही पालथी घालील. आणि पुढच्या इतिहासामध्ये तेच घडल्याचं बघता येतं. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की महाराजांना केवळ आपण महाराष्ट्राचे असं कृपा करून तुम्ही समजू नका. महाराष्ट्र हे अखिल भारताचं दैवत आहे, अखिल भारताचे ते राष्ट्रपुरुष आहेत. महाराजांच्याकडून प्रेरणा घेणारे लोक त्या काळात देखील होते. दोन नावं फक्त आपल्याला सांगायची म्हटली तर बुंदेलखंड, म्हणजे आजचा जो मध्य प्रदेश आहे त्या मध्य प्रदेशामधला जो काही भाग आहे त्याला बुंदेलखंड म्हणतात. तिथून एक जो सरदार होता त्या ठिकाणचा महाराजांच्याकडे आला
आणि त्यांनी सांगितलं की महाराज, आजपर्यंत मी मुघलांच्याकडे चाकरी केली, इमानी इतबारी चाकरी केली, परंतु अपमान अत्याचार याच्याशिवाय माझ्या वाट्याला काही आलं नाही, परंतु तुमच्यासारखा स्वाभिमानी राजाच्या पदरी मला नोकरी करायची आहे. महाराजांनी सांगितलं की राजा छत्रसाल, या भूमीमध्ये मी जे करतोय ते तुम्ही तुमच्या भूमीमध्ये करता. आणि महाराजांनी स्वतःची तलवार त्या छत्रसालानं दिली आणि छत्रसालांनी नंतर बुंदेलखंडामध्ये जाऊन स्वतःचं गेलेलं राज्य, त्यांच्या वडिलांचं नाव चंपतराय, ते राज्य परत मिळवलं. हे मध्यभूमीतली, मध्य प्रदेशातली गोष्ट झाली. आता आपण भारतामधल्या आसामकडे जाऊया. आसाममध्ये त्या काळामध्ये तराई घाटची लढाई म्हणून अतिशय प्रसिद्ध लढाई झाली. ही लढाईचं साल साधारण सांगितलं जातं 1667-68 हे साल सांगितलं जातं. म्हणजे महाराज आग्र्याहून सुटून परत आल्या दरम्यानचा हा काळ आहे. आणि त्या काळी जो तिथल्या राजांचा जो सेनापती होता त्याचं नाव होतं लाचित बडफुकन. त्या लाचित बडफुकननी मुघलांच्या फौजेला त्या तराई नदीच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी पराभवाचं पाणी चाखायला लावलेलं आहे की मुघलांना तिथून पळता भुई तोडी झाली. ते लाचित बडफुकन असं म्हणतात की माझ्या विजयाची प्रेरणा कोण आहे, तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते आपण सगळ्यांनी महाराष्ट्रीयांनी अभिमानानं लक्षात ठेवलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो आणि त्या ठिकाणी मी आज राहतो, परंतु शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचं दैवत आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपण विचार करताना हा पूर्ण देशाचा विचार केला पाहिजे. सेनापती बापटांनी फार नंतर लिहिलं, जरी महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. त्याप्रमाणे मराठी माणसांनी जर विचार करायचा असेल तर तो संपूर्ण देशाचं करायला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी 1674 मधले आपल्याला राज्याभिषेक करून घेतला, परंतु त्याच्यामागे त्यांची प्रेरणा नेमकी काय होती? त्याच्यामागे त्यांची प्रेरणा होती की या भूमीमध्ये परत आपल्या धर्माला मानाचं स्थान निर्माण झालं पाहिजे. आणि मगाशी मी सांगितलं कसं की आमच्या स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, आमची मंदिरं सुरक्षित नव्हते, आमच्या माणसांचे जीव सुरक्षित नव्हते, आमची धनसंपत्ती सुरक्षित नव्हती. शिवाजी महाराजांनी या सगळ्यांना सुरक्षित केलं आणि त्यांच्या ठाई जो जाज्वल्य अभिमान होता हिंदू धर्माचा, तो महाराजांच्या स्वतःच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळतो. दुसरीकडे इकडे तिकडे आपल्याला जाण्याची अजिबात गरज नाही. 2-3 घटना जर आपण लक्षात घेतल्या तर त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. 2-3 घटना कुठल्या आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुरंदरचा अपमानास्पद तह महाराजांना करावा लागला आणि महाराजांना त्या तहाचा एक परिणाम म्हणून आग्र्याला जावं लागलं आणि त्या कपटी औरंगजेबाच्या त्यांना कैदेमध्ये पडावं लागलं. परंतु या दरम्यान ज्या वेळेला औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन महाराज परत आले, त्यावेळेला शिवाजीराजांना पकडता येत नाही म्हणून ज्यांना प्रति शिवाजी असं म्हटलं जायचं, त्या काळामध्ये त्या नेतोजी पालकरांना पकडण्यात आलं. नेतोजी पालकरांनी मनावरती दगड ठेवून त्या ठिकाणी मुघलांची चाकरी केली. मोगल त्यांना आपल्या चाकरीत घेऊन थांबले नाहीत, परंतु त्यांनी त्यांचं धर्मवर परिवर्तन केलं, जबरदस्तीनं त्यांना मुसलमान केलं आणि त्यांचं नाव कुली खान ठेवलं. अतिशय धाडस करून, अतिशय शितापीनं नेतोजी पालकर परत स्वराज्यात आले आणि महाराजांना सांगितलं की महाराज, मला स्वराज्याची सेवा करायची आहे. महाराजांच्या अंगी असलेला हिंदू धर्माचा अभिमान असल्यामुळे महाराजांनी या नेतोजी पालकरांना परत घेतलं आणि त्यांना हिंदू धर्मामध्ये परत प्रविष्ट केलं. तुम्ही आमच्या धर्मावरती जर आक्रमण कराल तर ते आम्ही सहन करणार नाही. आमच्या धर्मातून गेलेल्या माणसांना परत आम्ही आमच्या धर्मामध्ये आणू. या दरम्यानची अजून एक वेगळी गोष्ट आहे. ती वेगळी गोष्ट कुठली आहे? आज आपण गोव्याला अनेक वेळेला जातो. गोव्याचा जो वरचा भाग आहे म्हणजे महाराष्ट्राचा खालचा सगळ्यात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आणि त्याच्या पुढे गोवा सुरू होतो. त्या गोव्याच्या वरच्या भागाला बारदेश म्हणतात. त्या बारदेशावरती आणि एकूणच गोव्यावरती पोर्तुगीजांचं वर्चस्व 1510 नंतर क्रमाक्रमाने वाढत गेलेलं होतं आणि त्या ठिकाणचा जो त्यांचा प्रमुख होता व्हाईसराय, त्यांनी एक हुकूम काढला, जर तुम्हाला या ठिकाणी राहायचं असेल तर तुम्हाला ख्रिश्चन व्हावं लागेल, अन्यथा तुम्हाला मृत्यू पत्करावा लागेल. त्यामुळं अनेक आपल्या गोव्यातल्या हिंदू बांधवांनी एकतर तिथून आपलं स्थलांतर केलं आणि स्थलांतर करताना सगळं चीज, वस्तू, पैसा, अडका सगळं त्यांना सोडून द्यावं लागलं. काही जण बळजबरीनं ख्रिश्चन झाले. ज्या वेळेला शिवाजी महाराजांना हे कळलं त्यावेळेला शिवाजी महाराजांनी स्वतः त्या बारदेशवरती स्वारी केली. 1667च्या सप्टेंबर महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी स्वारी केली आहे आणि त्या ठिकाणचे हे जे जबरदस्तीनं बाटवण्याचे उद्योग करणारे जे 4 पादरी होते त्यांना पकडून आणलं शिवाजी महाराजांनी आणि त्यांना सांगितलं की तुमच्या व्हाईसरायचा काय हुकूम आहे? तर त्यांनी सांगितलं की आमच्या व्हाईसरायचा हुकूम असा आहे की जिथं आमचं राज्य आहे तिथं जर तुम्हाला राहायचं असेल तर ते तुम्हाला ख्रिश्चन व्हावं लागेल. महाराज असं म्हणाले की आज आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी माझं राज्य आहे, त्यामुळे माझ्या राज्यात जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला हिंदू व्हावं लागेल. महाराजांना सांगितलं. त्या ख्रिश्चनांनी ते मानलं नाही. महाराजांनी काय केलं असेल
महाराजांनी त्या 4ही पादऱ्यांची डोकी उडवली असं पोर्तुगीजांनी त्यांच्या पत्रामध्ये पुढं नोव्हेंबर 1667 मध्ये पोर्तुगीजांनी हे पत्र त्यांच्या कार्यालयाला पाठवले, वरच्या कार्यालयाला त्याच्यामध्ये लिहून ठेवलं, जर तुम्ही जबरदस्तीनं आमच्या हिंदू बांधवांचे अत्याचार कराल तर ते आम्ही सहन करणार नाही. महाराजांच्या आयुष्यातली एक विलक्षण मोहीम आहे. राज्याभिषेक झाला, राज्याचा विस्तार करायचा. आता केव्हा ना केव्हा तरी औरंगजेब आता परत दक्षिणेमध्ये येणार आणि औरंगजेबाशीच आपल्याला अंतिम संघर्ष करायचा आहे, महाराजांना अतिशय स्पष्ट माहीत होतं. आणि त्यामुळे स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी म्हणून महाराजांनी कर्नाटकाची मोहीम काढली. जरी त्याला कर्नाटकाची मोहीम त्या काळात म्हटलं गेलं तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्या काळचा कर्नाटक म्हणजे आजचा कर्नाटक, आजचा आंध्र प्रदेश आणि केरळमधला काही भाग, ह्या सगळ्याला मिळून कर्नाटक म्हणलं जायचं. आणि महाराजांनी त्यावेळेला त्या कर्नाटकामध्ये ज्यावेळेला मोहीम काढली त्यावेळेला आजच्या आंध्र प्रदेशामध्ये तिरुवन्नमलई नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी महाराजांचं सैन्य पोचलं. महाराजांनी चौकशी केली की या ठिकाणचं कुलदैवत कोणतं, तर या ठिकाणचं कुलदैवत आहे शंकराचं आहे, अरुणाचलेश्वर असं नाव आहे. त्या ठिकाणी शंकराचं अजून एक मंदिर होतं, त्याचं नाव समोत्तीर पेरुमल असं त्या मंदिराचं नाव. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराजांना कळलं की हे मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद करण्यात आलेली आहे. महाराजांनी आपल्या सेनापतींना आज्ञा दिली, आपल्या सगळ्या लोकांना आज्ञा दिली की मशीद आता इथं राहणार नाही, परत या ठिकाणी मंदिर होईल. आणि महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी मंदिर उभं केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर जबरदस्ती आमच्या माणसांवरती कराल तर आमची माणसं आम्ही परत घेऊन, जबरदस्तीनं आमच्या माणसांना तुम्ही जर ठार माराल तर तुमच्या माणसांना आम्ही त्याच भाषेमध्ये उत्तर देऊ. आणि जबरदस्तीनं तुम्ही आमची जर धर्मक्षेत्र बाटवाल तर ती धर्मक्षेत्र परत आम्ही आमच्या सामर्थ्याच्या जोरावरती परत घेऊ, या उद्देशानं महाराजांनी केलं. म्हणून आपण महाराजांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणलं पाहिजे. शहाजीराजांचं मगाशी उदाहरण सांगितलं की शहाजीराजांनी स्वतः स्वराज्य निर्मितीचा एक मोठा बेत आखलेला होता, पण दुर्दैवानं त्याच्यात यश मिळालं नाही. शिवाजी महाराजांच्यावरती संस्कार जसे शहाजीराजांचे आहेत तसं राजमाता जिजाऊंचे पण आहेत. राजमाता जिजाऊंनी या बाल शिवबाच्या मनामध्ये अशी काही प्रेरणा निर्माण केली की अरे शिवबा बघ आपल्या मुलखाकडे, काय अत्याचार होतो, काय अन्याय होतात, काय जिणं जगावं लागतं, हे सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी शिवबा तुमच्यामध्ये आहे, ही जबाबदारी तुमच्यामध्ये आहे. आणि याचं बाळ कडून बाल शिवबाला राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी दिलं. दुर्दैवानं असं वाटतं की राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी शिवबांना जे शिकवलं ते आमच्या मुलांना शिकवण्यात आम्ही कमी पडतो की काय. राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी शिवबांना काय शिकवलं, त्यांनी असं शिकवलं की स्त्रीचा सन्मान ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर आज्ञापत्रामध्ये आपल्याला एक वाक्य वाचायला मिळतं की स्त्री मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, हे वाक्य बघायला मिळतं. परंतु वास्तवामध्ये व्यवहार काय होतो. महाराजांनी या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्येच एक वेगळा विलक्षण प्रसंग घडला. कर्नाटकामध्ये यादवाड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी शेजारी बेलवडी नावाचं एक छोटंसं गाव आहे. जसं महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळी पाटील मंडळींना एकूण गावाचं रक्षण करण्याची जबाबदारी होती, तसं कर्नाटकामध्ये त्यांना देसाई म्हटलं जायचं. आणि त्या ठिकाणचे जे देसाई होते त्या तिथल्या मुस्लिम अंमलदाराचे ते नोकर होते. आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यावरती छापा मारणं चालू केलं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपली एक सैन्याची तुकडी त्यांच्यावरती पाठवली. या देसायाला मावळ्यांनी ठार मारलं, परंतु या देसाईची जी पत्नी होती तिचं नाव मल्लम्मा किंवा सावित्रीबाई, त्या मल्लम्माने देखील पुढचे जवळपास 1.5-2 महिने आपली गडी लढवलेली आहेत. आणि शेवटी त्या मल्लम्माची गडी जिंकण्यामध्ये मावळ्यांना यश आलं. महाराजांच्यापर्यंत बातमी पोचली आणि महाराजांना कळालं की आपला जो सरदार आहे, महाराजांचा स्वतःचा सरदार आहे, त्याचं नाव सखोजी असं येतं, सखोजी गायकवाड असं त्यांचं नाव आहे. महाराजांना असं कळालं, कागदपत्रामध्ये शब्द येतो की सखोजीने बदअम्मल केला. बदअम्मल केला याचा अर्थ त्या स्त्रीशी गैरवर्तन केलं. कल्पना करा, आज ज्यावेळेला आमच्या देशामध्ये असा प्रसंग घडतो त्यावेळेला काय होतं. अतिशय बोलायला दुर्दैव वाटतं आणि अतिशय वाईट वाटतं की अशी एखादी घटना घडते त्यावेळेला आमच्यातलेच काही लोक, सगळे लोक नाही परंतु काही लोक पहिल्यांदा काय करतात, अत्याचार करणाऱ्याची जात कुठली, अत्याचार ज्या स्त्रीवरती झाला तिची जात कुठली, तिचं पात कुठला, ती कुठं राहते, ती कुठल्या गटातली, हे शोधून काढतात आणि मग ते ठरवतात की ती आपल्यातली आहे का त्यांच्यातली आहे. याच्यामध्ये तुम्ही ज्या काही जागा भरायच्या ते भरू शकता आणि मग ते भूमिका घेतात. आजच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सखोजी गायकवाड कोण होता, तर शिवाजी महाराजांचा आपला माणूस होता. आणि हा आपला माणूस जो होता त्याच्या हातून चूक घडली, स्त्रीच्या प्रतिष्ठेला त्यानं धक्का लावला. महाराजांनी त्या सखोजी गायकवाडला बोलवलं, त्याची चौकशी केली, त्याचा गुन्हा साबित झाला आणि महाराजांनी सांगितलं काढायचे डोळे आणि पन्हाळगडावरती नेऊन त्याला अंधार कोठडीमध्ये टाका.
माणूस आपला असो किंवा परका, स्त्रीच्या सन्मानाबद्दल अजिबात तडजोड नाही, ही महाराजांची भूमिका होती. महाराजांनंतर 1672 कारंजा लाड नावाचं विदर्भामध्ये गाव आहे, त्या ठिकाणी महाराजांनी छापा मारला. स्वराज्याच्या वृद्धीसाठी जे धन पाहिजे होतं ते मुघलांनी इतके वर्ष आपलं लुटलेलं धन परत घेण्याच्या दृष्टीनं तिथं छापा मारला. तर या डच अधिकाऱ्यांनी, इंग्रज अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलंय सुरतेहून इंग्लंडला. त्याच्यामध्ये उल्लेख काय लिहिलाय, तर या कारंजा गावातला एक अतिशय धनाढ्य असा पैसेवाला व्यापारी होता, तो स्त्रियांचा पोशाख करून सुखरूप निसटला. आता कल्पना करा की ह्या व्यापाऱ्यानं स्त्रियांचा पोशाख का घेतला, कारण त्याला माहिती होतं की शिवाजी महाराज स्त्री कोणतीही असो, आपल्या बाजूची असो किंवा विरोधी बाजूची असो, तिच्या अब्रूला धक्का लावू देणार नाहीत. शिवाजी महाराज तर लावू देणारच नाहीत, परंतु त्यांचे मावळे देखील असं करणार नाहीत याची खात्री होती, आणि म्हणूनच तो व्यापारी तिथून निसटला. 2022ची भारतातली मी आकडेवारी वाचत होतो. 2022मध्ये भारतामध्ये स्त्रियांवरती किती अत्याचार झाले. 6 महिन्याच्या मुलीपासून ते 60 वर्षांच्या वृद्धेपर्यंत स्त्रियांवरती अत्याचार झाले. शर्मेनं मान आपल्या सगळ्यांची खाली गेली पाहिजे, माझी पण जाते. ती अशासाठी की अत्याचाराची संख्या आहे 5.5 लाख. याच्यातले बलात्काराचे गुन्हे आहेत साधारणपणे 35 ते 40 हजार. आम्ही कल्पना करा की आम्ही असं म्हणतो की आज शिवराय पाहिजे होते. अरे आज जर शिवराय पाहिजे होते, खरंच जर शिवराय असते तर हे बलात्कारी लोक आज जिवंत राहू शकले असते का. पण दुर्दैव आमच्या समाजाचं असं होतं की कोणीतरी स्त्रीवरती अत्याचार करतो आणि ती स्त्री कोणत्या समाजाची आहे, कोणत्या विचारधारेची आहे किंवा कोणत्या बाजूची आहे, हा विचार करून आम्ही भूमिका घेतो. शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर आपण हाच आदर्श घेतला पाहिजे की प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा आपलं कर्तव्य आहे, हे आपण केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी रयतेच्या जीवनामध्ये इतकं परिवर्तन करून दाखवलं, इतकं विलक्षण कामगिरी या महाराजांनी करून ठेवलेली आहे की त्याच्या पुढं जाणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे किंवा ती शक्यच नाही. शिवाजी महाराज किती बारकाईनं विचार करत होते याचं एक उदाहरण आहे. हे पत्र जे आहे ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 2 महिने आधी लिहिले आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजांच्या म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे 6 जून 1674ला महाराजांचा अभिषेक झाला. महाराजांचं 9 एप्रिल 1674चं पत्र आहे, आणि ते महाराजांची जी घोड्यांची पागा होती ती चिपळूणच्या जवळ होती, त्या पागेच्या अधिकाऱ्याला लिहिलेलं पत्र आहे महाराजांचं. आणि महाराज पत्रामध्ये काय लिहितात की तुम्ही जागरूक राहा, रात्री झोपताना सगळे दिवे विझवा. त्यावेळी तेलाचे असे दिवे लावलेले जायचे, त्या तेलाच्या दिवेमध्ये वात असते. तुम्ही जर दिवा विझवला नाहीत तर उंदीर येतील, ती जळती वात पळवतील. जळती वात पळवल्यामुळे तिथल्या वैरणीला आग लागेल, ती वैरण जळाल्यामुळे तुमच्या घोड्यांचं सगळं जे खाणं आहे, खरारा जो सगळं आहे ते जळायला लागेल, आणि मग तुम्हाला रयतेकडून तो वसूल करावा लागेल, आणि रयत म्हणेल की हे कसलं स्वराज्य, यापेक्षा मोगलाई बरी. अशा प्रकारचं पत्र लिहिलं आहे. म्हणजे किती बारकाईनं आमचा राजा विचार करतो की सामान्य माणसाला कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये, कोणत्याही प्रकारची तोशीस लागता कामा नये, अशा प्रकारचा विचार करणारा राज्य होता. स्वराज्य तर त्यांनी निर्माण केलंच, परंतु ते सुराज्यामध्ये रूपांतर करून त्यांनी दाखवलं की मोलाची कामगिरी केली. या दरम्यान महाराजांनी अजून एक पत्र त्यांच्या सुभेदाराला पाठवलं आहे. कुडाळचा सुभेदार आहे, नरहरी आनंदराव त्याचं नाव आहे. आणि हे जे पत्र आहे त्या पत्रामध्ये महाराज काय लिहितात, तर मगाशी मी सांगितलं तसं बारदेशमधनं आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बारकं मीठ, जे छोटं मीठ असतं ते अतिशय चांगल्या दर्जाचं मीठ तिकडून यायचं, आणि आपल्याकडचं जे मीठ होतं ते किनाऱ्यावरती वाळवलेलं आणि खडे मीठ होतं, आणि त्यामुळे ते अतिशय लोकप्रिय व्हायला लागलं. आणि या सगळ्या लोकांनी काय केलं की आपलं मीठ इतक्या स्वस्तामध्ये विकायचं की इथल्या सगळ्या व्यापारावरती त्याचा परिणाम झाला पाहिजे. महाराजांनी या कुडाळच्या सुभेदाराला पत्र लिहिलं, नरहरी आनंदरावला, आणि त्याला सांगितलं की याच्यावरती इतका तुम्ही कर बसवा की हे जे दुसरं मीठ आहे, दुसऱ्यांचं मीठ आहे, ते महाग झालं पाहिजे आणि आपल्या मंडळींचं मीठ विकलं गेलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणची माणसं जगली पाहिजे, त्यांचा व्यापार वाढला पाहिजे, ते राज्य वाढलं पाहिजे. अशा प्रकारचं महाराजांनी केलं. महाराजांनी स्वतःचं सर्व प्रकारचं सामर्थ्य उत्पन्न करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामधली एक गोष्ट, जोपर्यंत ती त्याच्या आधीचे जवळपास 300 ते 400 वर्ष भारतातल्या कुठल्याही राजाला सुचली नव्हती किंवा जमली नव्हती, ती महाराजांनी करून दाखवली. ती म्हणजे महाराजांनी स्वतःचं नौदल निर्माण केलं, आरमार निर्माण केलं. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली. लुई वेर्नाश आणि फेर्नाव वेर्नाश असे दोघे बापलेक होते, हे पोर्तुगीज होते, आणि त्यांना मदतीला घेऊन 1658 पासून महाराजांनी स्वतःचा आरमार निर्माण करायला सुरुवात केली.
महाराजांचा आरमान निर्माण करताना महाराजांना उद्देश असा होता की आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा आणि आपल्या सगळ्या देशाचं नाव हे मोठं करण्यासाठी आपल्याला जगभर व्यापार करायचा आणि त्याच्यातून धनसंपत्ती निर्माण करायची, त्याच्यातून स्वराज्य निर्माण होईल आणि स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करायचं. महाराजांची जर प्रेरणा आजच्या काळामध्ये घ्यायची असेल तर आपल्याला ती प्रेरणा घ्यायची असेल तर आपल्याला उत्कट भव्य असाच विचार करायला पाहिजे. आपल्याला छोटं मोठं असं करता कामा नये. महाराजांनी अखिल भारताचा विचार केला. महाराजांनी एका अर्थानं स्वातंत्र्य मिळवून दाखवलं. हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. पण आज आपला देश स्वतंत्र झाला तरी तो सुराज्य झाला आहे का, हा प्रश्न आपण स्वतःनी एकमेकाला विचारला पाहिजे. त्यानंतर तो सुराज्य निर्माण करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. महाराजांच्या आयुष्यातल्या विलक्षण घटना आहेत, त्या घटना आपण करूच शकत नाही. महाराजांसारखं आपण अफजल खानाला भेटीला जाऊन त्याचा कोथळा काढू शकत नाही किंवा महाराजांसारखं आपण शाहिस्ते खानाच्या छावणीमध्ये शिरून त्याची बोटं कापू शकत नाही. पण महाराजांसारख्या 3 गोष्टी आपण नक्की करू शकतो. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. कुठल्या 3 गोष्टी आहेत? त्याच्यातली पहिली गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगितली. पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीचा सन्मान करणं. आमच्या घरातल्या, आमच्या कुटुंबातल्या, आमच्या सोसायटीतल्या, आमच्या गल्लीतल्या स्त्रियांचा आम्ही सन्मान करणारच. परंतु आमच्या आजूबाजूला असा जर कुठला प्रकार घडत असेल तर तो आम्ही थांबवण्यासाठी पुढाकार घेणार. ही महाराजची शिकवण आपण आज आचरणात आणू शकतो. महाराजची दुसरी शिकवण आपण आचरणात आणू शकतो. महाराजांचं चरित्र अनेक लोकांनी लिहिलं. त्याच्यातला एक वेगळा माणूस आहे, तो फ्रेंचांचा गव्हर्नर आहे, पॉंडिचेरीचा गव्हर्नर आहे. फ्रान्सवा मार्टिन असं त्याचं नाव आहे. मार्टिन्स डायरी नावाचं ते पुस्तक आहे. त्याच्यामध्ये लिहिलं आहे महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेचं वर्णन केलं आहे. त्यांनी सांगितलं की महाराजांच्या सगळ्या सैन्यामध्ये फक्त 2च तंबू आहेत. एक स्वतः शिवाजी महाराजांना राहण्यासाठी आणि दुसरे त्यांचे काही जे महत्त्वाचे अधिकारी त्यांच्यासाठी. या सगळ्या तंबूमध्ये कोणतीही नाच गाणं करणारी स्त्री नाही किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन होत नाही. आज भारतामध्ये व्यसनांची संख्या इतकी वाढली आहे आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की आमचेच बांधव काय करतात. विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये काय होतं, पुण्यासारख्या शहरामध्ये जर तुमच्या खिशामध्ये पैसे असतील किंवा तुमच्या वतीनं कोणीतरी पैसे खर्च करायला तयार असेल तर मादक द्रव्य, ड्रग ज्याला म्हणतात, ते ड्रग्ज सहज उपलब्ध होतं. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे ड्रग्ज विकणारे कोण आहेत. तर अनेक संशोधनात हे सांगितलं आहे की ड्रग्ज विकणारे पैसे जे आहेत ते शेवटी दहशतवाद्यांना जातात आणि हे दहशतवादी आमच्या देशावरती हल्ला करतात. मग कधी उरीला करतात, कधी पठाणकोटला करतात, कधी मुंबईला करतात. आमच्या पुण्यामध्ये देखील बॉम्बस्फोट त्यांनी घडवलेले आहेत. त्यामुळे महाराजांच्याकडून प्रेरणा घ्यायची असेल तर दुसरी प्रेरणा घ्यायची की आम्ही सर्व प्रकारच्या व्यसनांच्यापासून दूर राहू. महाराजांचं जसं चारित्र्य निष्कलंक होतं, जसं कोणत्याही व्यसनांपासून दूर राहिले महाराज, तसं आम्ही दुसरी गोष्ट करू शकतो. तिसरी गोष्ट महाराजांची आपण करतोच आहे. अष्टविनायक मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण सगळेजण करतो आहे. पण मी सांगितल्यानंतर परत आपल्या लक्षात येईल. महाराज कोण होते तर महाराज जाज्वल्य असे हिंदू होते आणि ते श्रद्धाळू किंवा धार्मिक असे हिंदू होते. त्याचं एक वर्णन हेनरी ऑक्झेंडेन नावाचा इंग्रजांचा प्रतिनिधी, म्हणजे त्यांच्या मुंबईच्या वखारीचा तो प्रमुख आहे, तो राज्याभिषेकाच्या दिवशी आलेला आहे. आणि आपण जे राज्याभिषेकाचं चित्र पाहतो त्या चित्रामध्ये जो हॅट काढून महाराजांना मुजरा करण्याच्या स्थितीमध्ये आहे त्याचं नाव तो हेनरी ऑक्झेंडन आहे. तो रायगडावरती जवळपास 1.5-2 महिने राहिलेला आहे राज्याभिषेकाच्या वेळेला. त्या रायगडावरती त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की महाराजांचा राज्याभिषेक व्हायला आता 1 महिन्याचा अवधी राहिला आहे, पण महाराज आत्ता गडावर नाही आहेत. महाराज कुठं गेलेले आहेत तर महाराज प्रतापगडावरती गेलेले आहेत. प्रतापगडावरती महाराज का गेलेले आहेत तर महाराजांची जी आराध्य देवता होती आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राची जी आराध्य देवता आहे ती तुळजाभवानी, तिची मूर्ती महाराजांनी त्या ठिकाणी घडवलेली आहे. खास नेपाळमधल्या गंडकी नदीतून विशेष शिळा आणून त्या तुळजाभवानीचं मंदिर, भवानी मातेचं मंदिर त्या प्रतापगडावरती गेलेले आहेत महाराज आणि त्या ठिकाणी महाराज पूजा करण्यासाठी गेलेत आणि महाराजांनी त्या तुळजाभवानीला 1.25 मण सोन्याचं छत्र अर्पण केलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपला जे काम आहे, आपला जो नोकरी व्यवसाय उद्योग आहे त्याच्यामध्ये आपण इतकी धावपळ करत असतो आणि पुण्यासारख्या शहरात तर वाहतुकीमध्ये सुद्धा आपला खूप वेळ जातो. परंतु महाराजांची तिसरी गोष्ट आपण नक्की करू शकतो. महाराज जसे धार्मिक श्रद्धाळू हिंदू होते तसं आम्ही आमचं जे कुठलं आराध्य दैवत आहे, मग ती भवानी माता असेल, ते शंकर असेल, ते गणपती असेल, ते दत्त महाराज असतील किंवा आणखीन कोणती देवी देवता असेल, त्यांचं रोज पूजापाठ केल्याशिवाय 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं केल्याशिवाय आमचा दिवस सुरू होणार नाही. आमच्या दिवसामध्ये तो अत्यंत महत्त्वाचा भाग असेल हे आपण केलं पाहिजे.
तेव्हा महाराजांकडून शिकण्यासारखे 3 गुण आपण नक्की करू शकतो, ते आपल्या आचरणात आणले पाहिजे. आणि आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण भारताचं नव्हे, तर आता भारत ओलांडून आपलं पलीकडचं उद्दिष्ट असलं पाहिजे. कारण आज आपण या टप्प्यावरती आहोत की जगातले डोळे भारताकडे लागलेले आहेत. आणि आपल्याला असं ऐकताना जरा वेगळं वाटेल की जगाचे डोळे भारताकडे लागले म्हणजे काय. त्याची अनेक उदाहरणं देता येईल. आज वेळेच्या अभावी मी त्यामध्ये जात नाही, पण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जगातले लोक भारताकडे बघतायत. जगातले लोक भारताकडे बघतायत म्हणजे ते कोणाकडे बघतायत. जगातले लोक भारताकडे बघतायत म्हणजे ते महाराष्ट्राकडे बघतायत. जगातले लोक महाराष्ट्राकडे बघतायत म्हणजे कोणाकडे बघतायत. जगातले लोक महाराष्ट्र बघतायत म्हणजे ते पुणे शहराकडे बघतायत. जगातले लोक पुणे शहराकडे बघतायत म्हणजे कोणाकडे बघतायत. जगातले लोक पुणे शहराकडे म्हणजे नरे गावाकडे बघतायत. आणि जगातले लोक नरे गावाकडे बघतात म्हणजे कोणाकडे बघतायत, तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्याकडे बघतायत. आणि ते बघतायत की भारतातले लोक कसे वागतात, कसे बोलतात, कसे चालतात. त्यामुळे ही प्रतिज्ञा आपण मनाशी घेऊयात आणि आपण एक मंत्र जपूयात. त्या मंत्राचं उच्चारण केल्याबरोबर विलक्षण शक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि तो मंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. तीर्थ शिवराय क्षेत्र शिवराय, तीर्थ शिवराय क्षेत्र शिवराय, शपथ घेऊया. तीर्थ शिवराय क्षेत्र शिवराय, शपथ घेऊया. प्रेरित होऊया, कार्य करूया. शिवसूर्य प्रताप जगात पसरवूया. शिवसूर्य प्रताप जगात पसरवूया. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. आताच आपण श्री सुधीरजी गाडे यांचं आपण व्याख्यान ऐकलं. त्या निमित्तानं आपल्याला